മുഴങ്ങും ജീവന്റെ വഴിയെ അമ്മയോടൊപ്പം. प्रभूची स्तुती असो. आज आपण योहान 2:1-11 मध्ये दिलेल्या कानाच्या लग्नाच्या प्रसंगावर चिंतन करूया. याच ठिकाणी माता मरियम आपल्यासाठी चमत्काराची माता म्हणून प्रकट होते. लग्न सोहळ्यात मरियम आनंदाने सहभागी असते आणि कारण ती उपस्थित असते त्या घरची अडचणही तिला दिसते. जेव्हा पे संपते सगळ्या अगोदर ती अडचण तिला दिसते आणि कोणी न सांगता आईच्या मनाने मरियम ते गरज ओळखते आणि मध्यस्थी करून ते गरज येशूकडे घेऊन जाते. हाच पहिला चमत्कार आहे. मरियम जागरूक आहे. आपल्या जीवनात काय कमी आहे ते आपल्याला कळण्याआधी ती ओळखते. म्हणून जर आपण मरियमला आपल्या कुटुंबात आमंत्रित केले तर ती आपल्या आध्यात्मिक, भौतिक आणि भावनिक गरजा ओळखते आणि ती ते गरज येशूकडे घेऊन जाते. तिच्या सर्वात महत्वाचे शब्द म्हणजे तो जे सांगेल ते करा. हेच तिच्या ध्येय आहे. मरियम माता आपल्यासाठी प्रार्थना करते, आपले हेतू शुद्ध करते आणि देवाच्या इच्छेनुसार आपल्याला चालायला शिकवते. म्हणून आपण मरियमला चमत्काराची माता म्हणतो, कारण तिच्या मध्यस्थीने येशूची शक्ती आपल्या जीवनात प्रकट होते. जर आपण आपल्या जीवनात चमत्काराची, जसे बरे होण्याची, परिवर्तनाची आणि नव्या जीवनाची इच्छा करत असू तर आपण मरियमला आपल्या कुटुंबात स्थान देऊ आणि तिच्या एका वचनाला ऐकूया, तो जे सांगेल ते करा. तेव्हा आपणही देवाच्या कृपेच्या नव्या पेयेचे आस्वाद घेऊया.